समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच आपल्या स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, उद्या आहे श्रावणातील मोठा रविवार। अतिशय पवित्र श्रावण या महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि त्या श्रावणातील उद्या मोठा रविवार आहे। श्रावणातील प्रत्येक दिवस हा अत्यंत पवित्र असतो। या प्रत्येक दिवशी आणि हा प्रत्येक आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या देवाला समर्पित केलेला असतो। या दिवशी आपण या देवतांची पूजा अर्चा करतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळवत असतो। तर उद्या रविवार आहे। रविवारी काही विशेष उपाय केला तर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते। रविवारी दान धर्म करण्याला अतिशय महत्त्व असतं। तुम्हाला एखादी गोष्ट दान करायची आहे ना, तर तुम्ही रविवारच्या दिवशी आवर्जून करा। तुम्हाला एखादा नवस फेडायचा आहे, तुम्ही एखादा नवस कबूल केलेला आहे आणि तो तुम्हाला फेडायचा आहे, तर तुम्हाला तो रविवारच्या दिवशी फेडायचा आहे। मग तो कोणत्याही देवाचा नवस असे ना, शुक्रवारचा असो, सोमवारचा असो किंवा गुरुवारचा असो, कोणत्याही देवाचा कोणताही नवस असो, तो तुम्हाला रविवारच्या दिवशी पूर्ण करायचा आहे। रविवारच्या दिवशी आपण जे दान धर्म करतो ना, ते डायरेक्ट देवांपर्यंत पोहोचत असतं आणि ज्यासाठी आपण दान धर्म केला आहे ना, त्याचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं। म्हणून आपल्याला कोणताही दान धर्म हे रविवारच्या दिवशीच करायचं आहे। तर उद्या रविवार आहे, तर तुम्हाला अत्यंत झाडूचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। एकदम प्रभावशाली उपाय आहे, 100% तुमच्यावरती काम करून जाणार असा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हा एक झाडू तुम्हाला धनवान बनवेल। माता लक्ष्मी साक्षात तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो, ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार। अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण पहा। आणि त्यासोबत अजूनही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईकसुद्धा नक्की करा। सांगितल्याप्रमाणे रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो, तसेच खंडेरायाला सुद्धा रविवार समर्पित असतो। म्हणजे या दोन्ही देवांना हा रविवार समर्पित केलेला आहे। या दिवशी आपण दोन्ही देवांची पूजा करतो, अर्चा करतो, त्यांची आराधना करतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त देखील करत असतो। तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे ते पहा। उद्या रविवार आहे। उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। बघा, उद्या रविवार आहे, रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो। अर्घ्य द्यायला विसरायचं नाही, 2 मिनिटं लागतात। अर्घ्य हे आवर्जून द्या। पवित्र श्रावण चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये भरपूर पारायण, पूजा अर्चा केली जाते, पण तुम्हाला वेळच नाही, मग तुम्ही करू शकत नाही, तर असे छोटे पूजा तुम्ही या प्रत्येक दिवसाला करायला पाहिजे। सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्यायला खाली 2 मिनिटं लागतात, त्यामुळे सूर्याला अर्घ्य हे आवर्जून द्या। त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करायचा आहे। उपाय अतिशय सोपा आहे, सात्विक आहे, त्यामुळे नक्की करा। तर तुम्हाला 3 नवीन झाडू खरेदी करायचे आहे। छोटे करा, मोठे करा, पण 3 नवीन झाडू तुम्हाला खरेदी करायचे आहे। ते झाडू खरेदी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेजारी जे पण देवीचं मंदिर असेल, देवीचंच मंदिर पाहिजे, गणपतीचं आहे, मारुतीचं आहे, हे चालणार नाही। तुमच्या प्रत्येक गावामध्ये एक देवी असते बघा, प्रत्येक गावात एक देवी असतेच। तर तुम्हाला ते 3 झाडू घेऊन त्या देवीच्या मंदिरात जायचं आहे। जाताना तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला कोणी विचारणार नाही की तू हे झाडू घेऊन कुठे चालला, कशाला ठेवतो इथे झाडू, याची तुम्हाला कोणी बघणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। तर ते 3 झाडू घेऊन तुम्हाला कोणत्याही देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि ते 3 झाडू तुम्हाला तिथे गुपचूप ठेवून यायचे आहे, म्हणजे तुम्हाला ते दान करायचे आहे। बघा, रविवारच्या दिवशी दानधर्म करायला अतिशय महत्त्व असतं। यामुळे आपल्या जीवनातील कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असो, आपली कोणतीही इच्छा असो, ती नक्कीच पूर्ण होते। धनप्राप्तीबद्दल असो, कोणतीही असो, ती आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होत असते। त्यामुळे आपल्याला रविवारच्या दिवशी दानधर्म करायचं असतं। तर आपल्याला हे 3 झाडू देवीच्या मंदिरात दान करायचे आहे। बस एवढाच उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचा आहे। मग तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना, तेव्हा तुम्ही हा उपाय करा। झाडू छोटे घ्या, मोठे घ्या, सांगितल्याप्रमाणे फक्त झाडू तुम्हाला दान म्हणून देवीच्या मंदिरात करायचे आहे। तसेच जर तुम्ही गरजू व्यक्ती जे असतात बघा, ज्या गरजू व्यक्तींना तांदूळ जर दान केले ना, तर तांदूळ दान केल्यामुळं आर्थिक संपत्ती आणि व्यवसायात यश मिळू लागते। बघा, जर तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तो चालत नसेल, तुम्हाला रविवारच्या दिवशी फक्त तांदूळ घ्यायचे आहे। 1 किलो घ्या, 2 किलो घ्या,
पण जी गरजू व्यक्ती आहे ना, त्या गरजू व्यक्तीला दान करा. पहा, तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालणार म्हणजे चालणार. त्या व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याच व्यवसायामध्ये अपयश येत नाही. त्यासोबतच घरामध्ये नेहमी कटकट आहे, वाद आहे, कोणत्या गोष्टीवरनं कटकट होत असेल तर तुम्हाला या दिवशी गुळाचं दान करायचं आहे. बघा, गुळ घ्यायचा आहे, पाव किलो घ्या, अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या. हा गुळ तुम्हाला गरजू व्यक्तींना दान करायचा आहे. मंदिरात दान करू नका, तुम्ही गरजू व्यक्तींना करा. ज्यांना त्याची खरंच गरज आहे ना, त्यांना तुम्हाला दान करायचं आहे. तर हा गुळ दान केल्याने सुद्धा तुमच्या घरातली कटकट जी आहे ती पूर्णपणे बंद होऊन जाईल. या दिवशी तुमच्याकडे जुने कपडे असतील ते कपडेसुद्धा तुम्ही दान करू शकतात. आता जुने कपडे म्हणजे खूप फाटलेले आहे मग दान करायचं असं नाही. कपडे आहे, व्यवस्थित आहे, चांगले आहे, फाटलेले नाही. फाटलेल्या कपड्याचं जर दान केलं तर आपल्या जीवनातली सगळी जिंदगी फाटली असं समजून टाकायचं. आपलं आयुष्यच फाटलं असं समजून टाकायचं. फाटकी वस्तू किंवा मोडलेली वस्तू ही कधीच कोणाला देऊ नये. पहा, तर तुमच्याकडे कपडे असतील जुने, चांगले आहे, फक्त जुने आहे, तुम्ही वापरत नाही, ते स्वच्छ धुवून काढा, घडी घाला आणि मग ते कपडे गरजू व्यक्तींना दान करा. बघा, जर तुम्ही हे कपडे रविवारच्या दिवशी जर दान केले, तुमचा आधार वाढेल, जीवनात आनंद येईल. तुम्हाला एखादी कोणी समाजामध्ये तुम्हाला कोणी मानत नाही, तुम्हाला कोणी मान देत नाही, तुम्हाला कोणी आधार देत नाही, तर हा उपाय करून पहा. समाजामध्ये तुमचा आधार मान वाढेल आणि जीवनामध्ये भरभरून तुमचा आनंद देखील येईल. तर पहा, असे अत्यंत प्रभावीशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहे. हे बाकी सांगितलेले उपाय तुम्ही करा, नाहीतर करू नका. पण झाडूचा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे म्हणजे आहे. स्त्रिया करू शकतात, पुरुषही करू शकतात. कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्हाला 3 झाडू तुम्हाला दान म्हणून अर्पण करायचे आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरायचं नाही. त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.